नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो, वेलकम करतो. प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला या वर्षामध्ये प्रथम वर्ष मध्ये जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत, तसेच जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी व +2 11वी 12वी या वर्गामध्ये शिकत आहे, तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रथम वर्षामध्ये शिकत आहेत, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपयोगी असा एक टॉपिक, एक पाठ मी आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. टॉपिक पाठाकडे जाण्यापूर्वी आपण सर्वांनी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज ॲट ससाने जयराम 5963 या यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करून जे व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करावं ही सर्वांना मी विनंती करीत आहे. आजच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला विषयामध्ये आज जो पाठ आपण बघणार आहोत, भौमितिक आकृत्यांचे रेखाचित्र, कोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत, चौरस, समांतरभुज चौकोन किंवा इतर ज्या भौमितिक रचना आहेत की ज्या भूमितीमध्ये आपण आपल्याला 8वी 9वी 10वी तसेच इयत्ता 5वी पासून सुद्धा 5वी ते 10वी पर्यंतच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा भौमितिक रचना या व्हिडिओमध्ये आपण ज्या घेणार आहोत या उपयोगी ठरू शकतात, की जेणेकरून त्यांची जी भौमितिक आकृत्यांची जी किंवा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनची जी कन्सेप्ट आहे या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये मला निश्चितच वाटते की त्यांची क्लिअर होऊ शकेल. पहिलं बघा, काटकोन. काटकोन म्हणजे काय? थोडक्यात या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे बघा, ABC. हा यामध्ये असणारा जो कोन आहे हा 90 अंशाचा पाय रेडियन इतका असतो. ज्या कोनाचा त्याला आपण काटकोन होतो, काटकोन असं म्हणतो. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, SR हा जो अँगल आहे T हा 0 पासून 90 अंशापर्यंत काय केला जात आहे, एक्सटेंड केला जात आहे. हा आहे काटकोन त्रिकोण. नंतर दुसरा कोन आहे बघा, लघुकोन, जो 90 अंशापेक्षा लहान असतो त्याला आपण लघुकोन असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं बघा, हे जे ॲनिमेशन दाखवलेलं आहे याच्यामध्ये A to B, A ने B पासून केलेला जो कोन आहे हा 56 डिग्रीचा आहे. हा म्हणजे हा 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणून याला आपण लघुकोन असं म्हणतो. तदनंतर आपण येऊया बघा विशाल कोन, त्याच्याला ऑप्टिस अँगल, हा 90 अंशापेक्षा मोठा असतो. विशाल कोन हा 180 व 360 डिग्री दरम्यान असतो किंवा पाय व 2 पाय रेडियन इतका असतो. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला लक्षात येतं बघा, या ठिकाणी ही जी बाजू आहे ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे. म्हणजे याच्यातला असणारा जो कोन आहे हा 180 आणि 360च्या दरम्यान आहे. इथे ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, विशाल कोन कशा पद्धतीने हा LMN हा विशाल कोन इथं तयार होताना दिसतोय. नंतर कोन म्हणजे काय, या ठिकाणी या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, P आणि Q हा ही एक रेषा आहे. त्याच्या वरच्या बाजूला एक आपण रेषा काढलेली आहे जी आपल्याला PR आहे. ही काही अंतरापर्यंत वाढवण्यास नेल्यास हा इथं जो कोन होतो त्याला आपण अँगल कोन असं म्हणतो. पुढची रचना जाऊया बघा आपण, काही भौमितिक व्याख्या आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल, कोटिकोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश इतकी असते त्यांना कोटिकोन, एकमेकाचे कोटिकोन असं म्हटलं जातं. या आकृतीत आपल्याला दिसतंय बघा, OBD हा एक कोन आहे बघा, हा 60 डिग्रीचा दिसतोय आणि हा 30 डिग्रीचा दिसतोय. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला इथे याची जी बेरीज आहे
ही 90 अंश इतकी मिळते. म्हणजेच थोडक्यात ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश असते त्याला कोटी कोन असं म्हटलं जातं. नंतरची व्याख्या आहे बघा, सप्लिमेंटरी अँगल्स, पूरक कोन. जेव्हा दोन कोनांची बेरीज 180 अंश असते त्यावेळेस त्यांना त्या कोनांना एकमेकाचे पूरक कोन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 120 डिग्री आणि 60 डिग्री. हा इथला जो कोन आहे बघा, हा कोन आहे 120 डिग्रीचा आणि इथला कोन आहे 60 डिग्रीचा. या कोनाची बेरीज आपल्याला मिळालेली आहे 180 डिग्री. म्हणजेच हे कोन जे आहेत हे एकमेकांचे पूरक कोन आहे. या ठिकाणी आपण आणखी एक आकृती जर बघितली, हा इथला जो कोन आहे बघा, हा आहे 75 डिग्री. 75 डिग्री असेल. जर त्याचा पूरक कोन किती असू शकेल, तर याची बेरीज आपल्याला 180 डिग्री इतकी असली पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं की हा जो कोन आहे 75 डिग्रीचा, याचा हा जो पूरक कोन आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर अशा वेळेस आपल्याला 180 डिग्री वजा 75 डिग्री केला असता, 75 डिग्री या ठिकाणी केला असता आपल्याला जो उरलेला कोन आहे 105 डिग्री, म्हणजेच 105 डिग्रीचा जो 75 आहे हा एक त्याचा पूरक कोन आहे. या आकृतीत दिसतंय बघा आपल्याला जो पूर्ण कोन आहे, पूर्ण कोन ज्यावेळेस घड्याळाचा काटा पूर्णपणे उदाहरणार्थ डी पासून एक कोन फिरवला असता, हा जो कोन फिरतोय हा पूर्ण कोन आहे, त्याला 360 डिग्री इतका हा कोन आहे. या ठिकाणी या उदाहरणात आपल्याला दिसतंय बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दाखवलेले आहेत या अॅनिमेशन मध्ये. तर या अॅनिमेशन मध्ये आपल्याला सप्लिमेंटरी अँगल, पूरक कोन म्हणजे काय या अॅनिमेशन द्वारे लक्षात येत आहे. प्रशिक्षणार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण पुढे कंटिन्यू करतोय. या ठिकाणी आपण बघणार आहोत सरळ कोन म्हणजे काय, ज्याला स्ट्रेट अँगल असं म्हटलं जातं. सरळ कोन म्हणजे एक कोन आहे ज्याचा शिरोबिंदूचे मूल्य हे 180 अंश 180 डिग्री इतके असते. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतंय हा जो कोन आहे हा कोन 180 डिग्रीचा असा झालेला आहे. कुठलीही आपण एक सरळ रेषा जर घेतली तर सरळ रेषेचा हा जो कोन असतो हा कोन हा 180 डिग्री इतका असतो. सरळ रेषा म्हणजेच 180 डिग्री होय. या ठिकाणी आपण काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, ज्या भौमितिक रचना आहेत त्या भौमितिक रचनाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिली भौमितिक रचना आहे बघा, रेषा दुभागणे, बायसेक्ट द लाईन. रेषा दुभागण्याच्या ज्या स्टेप्स आहेत या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत. या ठिकाणी एक आकृती दाखवलेली बघा आपल्याला. यामध्ये प्रत्येक या 360 डिग्रीचे जे कोन आहेत प्रत्येकी 90 अंशात काय केलेले आहेत, दुभागले गेलेले आहेत. म्हणजे रेषेच्या या प्रतलाचे 4 भाग असे झालेले आहेत. ए बी आणि ए बी ही रेषा दुभागली गेलेली आहे. रेषा दुभागण्यासाठी पहिली स्टेप आहे बघा, जे आपल्याला माप दिलेलं असेल, दिलेल्या मापाची स्केलच्या सहाय्याने रेषा काढणे. तदनंतर जी रेषा काढलेली आहे त्या रेषेपेक्षा निम्मे अंतर, रेषेच्या निम्म्यापेक्षा थोडेसे जास्त अंतर घेऊन एक कंस काढणे. या ठिकाणी आपण निम्म्यापेक्षा जास्त अंश घेऊन एक कर्व काढलेला आहे, एक आर्क काढलेला आहे कंपासच्या सहाय्याने. तसंच तीच प्रक्रिया आपण उलट दिशेने करायची. उलट दिशेने केल्यानंतर आपल्याला या आर्कचा आणि या आर्कचा या ठिकाणी जो क्रॉस सेक्शन इथं मिळालेला आहे बघा, तर या ठिकाणी आपल्याला ही जी रेषा आहे ही रेषा दुभागली गेलेली आहे. म्हणजे ज्याला म्हटलं जातं भौमितिक रचना, रेषा दुभागणे बायसेक्ट द लाईन. पुढचं कन्स्ट्रक्शन आहे बघा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, रेषेचे समान भाग करणे, डिवाइड लाईन इनटू इक्वल पार्ट्स. या उदाहरणामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे एक 8 सेंटीमीटरची रेषा दिलेली आहे. तिचे आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 भाग करायचे. तर अशा वेळेस जे कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी दिलेलं आहे. प्रथम 8 सेंटीमीटर लांबीचे एक रेषाखंड आपल्याला इथं काढायचा आहे. त्यानंतर एबीच्या वरच्या बाजूला
एक आपल्याला कुठलाही एक लघुकोन करायचा आहे, एक लघुकोन करायचा आहे. तदनंतर लघुकोन केल्यानंतर ही जी आपली लाईन आहे ही 8 सेंटीमीटरची आहे. 8 सेंटीमीटरची रेषा आहे, हिचे आपल्याला 5 भाग करायचे. ए पासून कंपास मध्ये ठराविक अंतरावर आपल्याला एक कंपास मध्ये इनी इक्वल डिस्टन्स घ्यायचंय. ते डिस्टन्स इथं कंपासच्या सहाय्याने आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 वर मार्क करायचं. हे जे डिस्टन्स असेल हे सारखं असेल. याला आपण ए नाव दिलेलं आहे, याला x1 x2 या क्रमाने. तदनंतर हा जो शेवटचा बिंदू आहे तो आपल्याला ही जी रेषा आहे इथं जोडायचा आहे. त्यानंतर याला समांतर रेषा काढायच्या. समांतर रेषा काढल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जी 8 सेंटीमीटर EB ची जी लांबी आहे तिचे आपण 5 समान भाग या ठिकाणी केलेला आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 समान भाग या ठिकाणी आपण या रेषेचे केलेले आहेत. या पद्धतीने रेषेचे समान भाग करणे ही भौमितिक रचना या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. पुढे आपण जाऊया बघा कोन दुभागणे. बायसेक्ट द अँगल. एक दिलेला कोन आहे इथं, हा एबीसी हा दुभागायचा आहे आपल्याला. हा इथं एबी कोन काढलेला या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय. दिलेल्या लांबीचा एबी कोन. तदनंतर ही जी रेषा आहे, हा जो कोन आहे, काही ठराविक डिस्टन्स घेऊन इथं काही ठराविक अंतर, हे जे अंतर आहे हे ठराविक अंतर आपण घेतलेलं आहे. हे ठराविक अंतर घेऊन इकडच्या बाजूला एक आर्क केलेला आहे. आर्क केल्यानंतर तिसरी स्टेप आहे बघा, वरच्या बाजूला जो कोन काढलेला आहे आपण त्या कोनला इथं आर्क केलेला आहे. इथं दिसतंय बघा आपल्याला आर्क केलेला आहे. इथं जो क्रॉस सेक्शन आहे तो क्रॉस सेक्शन काय केलेला आहे आपण इथं जोडलेला आहे. तो क्रॉस सेक्शन जोडल्यानंतर या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला हा क्रॉस सेक्शन जोडलेला आहे. क्रॉस सेक्शन जोडल्यानंतर कंपास मध्ये जे तुमच्याकडे कंपास आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडच्या बाजूला एक आर्क मारलेला आहे आणि इकडच्या बाजूला एक आर्क मारलेला आहे. आर्क मारल्यानंतर जो या आर्कचा आपल्याला छेदन बिंदू मिळतो तो आपण पट्टीच्या सहाय्याने काय केलेला आहे, जोडलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हा कोन आहे हा दुभागला गेलेला आहे. ही कन्स्ट्रक्शन होतं कोन दुभागणे किंवा बायसेक्ट द अँगल. पुढचं कन्स्ट्रक्शन बघतोय बघा आपण, समभुज त्रिकोण काढले. समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल की ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतील आणि तीनही कोन समान असतात. त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज ही 180 डिग्री असते. प्रत्येक कोन हा 60 डिग्री असा आहे. 60 डिग्री या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला. आपल्याला जे अंतर दिलेलं आहे इथं या उदाहरणामध्ये आपण बघतोय बघा 10 सेंटीमीटरचा आपल्याला एक समभुज त्रिकोण काढायचा आहे. प्रथम आपण MN ही 10 सेंटीमीटर बाजूची रेषा काढलेली आहे. तदनंतर कंपास मध्ये जे 10 सेंटीमीटर अंतर आहे ते 10 सेंटीमीटर अंतर M मध्ये घेऊन एक आर्क या ठिकाणी केलेला आहे. इथं आर्क केलेला आहे आपण हा. त्याच्यानंतर N सेंटर घेऊन तोच आर्क कंटिन्यू केला. त्यानंतर तो छेदनबिंदू, दोन्ही आर्क जे चाप आहेत ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्याला O नाव दिलेलं आहे आपण. O आणि M आणि इकडचा जो N आणि O हे जोडला असता इथं आपल्याला समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल च जी भौमितिक रचना आहे ती आपल्याला आपण या ठिकाणी केलेली आहे. पुढची रचना आहे बघा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजू समान असतात, दोन समान बाजूंच्या विरुद्ध असलेले कोन देखील समान असतात. या ठिकाणी बघा जे कन्स्ट्रक्शन आपण बघतोय जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, जो आयसोस्केलस ट्रायंगल काढायचा बघा आपल्याला. याचा पाया एक बाजू आहे 9 सेंटीमीटर, इतर ज्या बाजू दिलेल्या आहेत ह्या सारख्या बाजू आहेत 7 सेंटीमीटर आणि ही वेगळी बाजू आहे. तर असा आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचं कन्स्ट्रक्शन, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघतोय. प्रथम 9 सेंटीमीटर लांबीची एक रेषाखंड काढून घेतलेला आहे. तदनंतर कंपास मध्ये 7 सेंटीमीटर इतकं अंतर आपण घ्यायचं आहे. C पासून एक आर्क इथं काढलेला आहे. नंतर D पासून एक आर्क इथं काढलेला आहे. याला आपण नाव दिलेलं E बिंदू. तदनंतर आपण C
आणि ई हा जोडला, नंतर डी आणि ई जोडला, तर या ठिकाणी आपल्याला जे कन्स्ट्रक्शन आहे समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे. या पद्धतीने समद्विभुज त्रिकोणाचा आयसोस्केलस ट्रायंगलची भौमितिक रचना केली जाते. पुढची रचना आहे बघा विषमभुज त्रिकोण, स्केल एंड ट्रायंगल. ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू असमान असतात आणि त्याची लांबी आणि कोन देखील असमान असतात त्याला विषमभुज त्रिकोण, स्केल एंड ट्रायंगल असं म्हटलं जातं. खालील उदाहरणामध्ये आपण एक विषमभुज त्रिकोण आहे की ज्याच्या बाजू 10 सेंटीमीटर ही मोठी बाजू आहे, 8 सेंटीमीटर ही लहान बाजू आहे आणि तदनंतर 5 सेंटीमीटर ही त्यापेक्षा लहान बाजू आहे. तर या ठिकाणी आपल्याला 10 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर बाजू असणारा जो विषमभुज त्रिकोण आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रथम आपण एक 7 सेंटीमीटरची रेषा काढलेली आहे. 7 सेंटीमीटर रेषा काढल्यानंतर या ठिकाणी आपण एक अँगल घेतलेला आहे 105 डिग्रीचा. 105 डिग्रीचा अँगल घेऊन या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, इकडचा जो आपला जो अँगल आहे हा अँगल या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे हे यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. 7 सेंटीमीटर आणि कोन दिला असता या ठिकाणी विषमभुज त्रिकोण कसा काढायचा हे दिलेलं इथं 7 सेंटीमीटर, तदनंतर 105 अँगल दिलेला आहे. त्यानंतर जे कंपास मध्ये हे जे डिस्टन्स आहे आर अँगल इथं आपण जोडलेला आहे, इथं हा विषमभुज त्रिकोण तयार झालेला आहे. आपण या उदाहरणामध्ये इथं जर बघितलं आपण तर आपल्याला एक 8 सेंटीमीटरची रेषा काढायची, तदनंतर कंपास मध्ये 10 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचंय, इथं एक आर्क करायचा आहे, तदनंतर 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपास मध्ये या ठिकाणी एक आर्क करायचा आहे. हा आर्क या ठिकाणी जोडला असता आपल्याला 10 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आकाराचा विषमभुज त्रिकोणही काढता येईल. या अॅनिमेशन मध्ये आपण बघतोय बघा विषमभुज त्रिकोण, तुम्हाला 2 बाजू आणि कोन दिला असता विषमभुज त्रिकोण कसा काढायचा याचं कन्स्ट्रक्शन या अॅनिमेशन मध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये आपण या स्लाइड मध्ये विषमभुज त्रिकोण कसा काढायचा याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचं कन्स्ट्रक्शन आहे विषमभुज त्रिकोणाचंच कन्स्ट्रक्शन आहे एक 7.5, 6 आणि 3 बाजू असणारा एक विषमभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. या अॅनिमेशन मध्ये आपलं जे विषमभुज त्रिकोणाबाबत जे कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम आपल्याला सोपं वाटू शकेल. या ठिकाणी प्रथम आपण काढलेली आहे 7.5 लांबीची रेषाखंड काढलेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे बघा आपली, आपण जी आपलं डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर डिस्टन्स या ठिकाणी कोण घेऊन इथे एक आर्क काढलेला आहे आपण. तदनंतर स्टेप या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला जे 6 अंतर आहे, 6 अंतर घेऊन आपण या ठिकाणी एक आर्क मारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे की 3 सेंटीमीटरचा आर्क हा आणि 6 सेंटीमीटरचा आर्क ज्या ठिकाणी छेदतोय हा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडला असता आपल्याला या ठिकाणी विषमभुज त्रिकोण, स्केल एंड ट्रायंगलचं एक चांगल्या पद्धतीचं अॅनिमेटेड जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतं. पुढचं कन्स्ट्रक्शन आहे बघा पंचकोन. पंचकोन काढणे. पंचकोन काढण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. पंचकोन इंग्रजीमध्ये पंचकोनाला पॅन्टॅगॉन असं म्हटलं जातं. या उदाहरणामध्ये बाय सेट लाईन मेथड या पद्धतीने इथं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने जे अॅनिमेशन आहे त्या अॅनिमेशनद्वारे पंचकोन कसा काढलेला आहे हे तुमच्या लक्षात येते. या ठिकाणी हे जर कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं असेल तर दिलेली जी बाजू आहे पंचकोनाची ती बाजू आपण या ठिकाणी काढलेली आहे. तदनंतर AB हे अंतर कंपास मध्ये घेऊन या ठिकाणी एक आर्क काढलेला आहे आपण. नंतर A सेंटर घेऊन या ठिकाणी एक आर्क काढलेला आहे. तदनंतर याचा जो सेंटर आहे हा सेंटर इथं मार्क केलेला आहे, म्हणजे याचा जो छेदनबिंदू आहे याला आपण 4 नंबर नाव दिलेलं आहे. तदनंतर AB हे डिस्टन्स इथं टाकलेलं आपण याला 6 नंबर नाव दिलेलं आहे. तदनंतर 4 ते 6 यांच्या दरम्यानचं जे अंतर आहे ही इथं आपण कंपासच्या सहाय्याने काय केलेलं आहे, दुभागलेलं आहे. दुभागल्यानंतर ही रेषा जोडलेली आहे
याला क्रमांक दिलेला आहे आपण 5, 4, 5 आणि 6 या क्रमांकानुसार जर आपण लक्षात घेतलं तर जर आपण 5 सेंटर आणि एवढी त्रिज्या घेतली आणि सर्कल काढलं, या क्रमाने सर्कल काढलं तर आपल्याला पंचकोन तयार होईल. 4 सेंटर घेतलं तर चौकोन काढता येईल. 6 आणि बी सेंटर घेतलं आणि सर्कल काढलं तर आपल्याला षटकोनाचं कन्स्ट्रक्शन लक्षात येईल. या ठिकाणी आपण 5 सेंटर घेऊन 5 सेंटर 5 बी एवढी त्रिज्या घेऊन हे सर्कल काढलेलं आहे. सर्कल काढल्यानंतर जे आपलं पंचकोनाचं जे माप आहे ए बी एवढं अंतर या जो वर्तुळ काढलेलं आहे त्याच्यावर सी वर, या बाजूने ई वर, नंतर वरचा जो या वर्तुळाचा टॉप जो बिंदू आहे तो जर त्या ठिकाणी एक मार्किंग केलेला आहे तर ए पासून बी, बी सी, डी ई ए असा इथं पंचकोन आपला तयार होतो. जर आपण 6 पासूनचं एवढं अंतर जर करून या ठिकाणी जर आपण सर्कल काढायचा प्रयत्न केला आणि तेवढंच अंतर जर आपण मार्किंग केलं तर आपल्याला या ठिकाणी निश्चितच षटकोन जो असतो बघा तो षटकोन तयार करता येतो. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या बाजूचा आपल्याला षटकोनही काय करता येईल, काढता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 4 बाजू असणारा चौकोन, पंचकोन आणि षटकोन, तर या उदाहरणामध्ये आपल्याला अॅनिमेशन दिसतंय बघा याच्यामध्ये स्लाइड मध्ये की पंचकोन वेगळ्या पद्धतीने कसा काढण्यात आलेला आहे. पंचकोन काढण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन पद्धती आहे. एक पद्धत आपण या ठिकाणी बघितलेली आहे. पुढचं आहे बघा षटकोन भौमितिक रचना. या ठिकाणी आपण एक दिलेल्या जो एक सर्कल काढलेला आहे. सर्कल काढल्यानंतर हे सर्कल काढल्यानंतर हा डिस्टन्स एवढं अंतर घेऊन इथे एक सर्कल काढलेला आहे. त्यानंतर एवढं डिस्टन्स घेऊन इथे एक सर्कल काढलेला आहे. तसंच या बाजूने इथे एक सर्कल काढलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 4 सर्कल मिळालेले आहेत. 4 सर्कल मिळाल्यानंतर त्याचे जे बिंदू आहेत हे बिंदू जोडले असता आपल्याला हा बिंदू तर इथं आपल्याला एक सुसम षटकोन रेग्युलर हेक्झागॉन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 बाजू असलेला षटकोन या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन बघायला मिळतं. आणखी एक कन्स्ट्रक्शन बघतोय बघा इथं आपण षटकोनाचं. षटकोन कशा पद्धतीने काढायचं आहे. इथं आपल्याला एक वर्तुळ दिली बाजू दिली असता षटकोन काढणे. तर आपण काय केलेलं आहे, दिलेलं साईज आहे आपली 50. या 50च्या साईज मध्ये आपण एक इथं आर्क मारल्यानंतर अपोजिट साईडला इथं या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा सेंटर घेऊन हाफ सेंटर घेऊन इकडच्या बाजूला आर्क, इकडं आर्क आणि ज्या ठिकाणी त्याचे छेदन बिंदू मिळत आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय त्याचा षटकोन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. हा जोडला असता आपल्याला इथं षटकोन मिळतोय. याही ठिकाणी असं जे कन्स्ट्रक्शन आहे पद्धत आपल्याला करता येईल. दिलेली जी षटकोनाची बाजू आहे ती आपण इथं घेतलेली आहे. कंपास मध्ये ए बी इतकं अंतर घ्यायचं. ए बी इतकं अंतर घेतल्यानंतर ए सेंटर घेऊन इथून एक आर्क मारायचा आहे. नंतर बी सेंटर घेऊन इकडे एक आर्क मारायचा आहे. हा आर्क ज्या ठिकाणी ज्याचा छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू घेऊन एवढी त्रिज्या घेऊन आपल्याला एक काय करायचंय, वर्तुळ काढायचंय. वर्तुळ काढल्यानंतर आपली जी लांबी आहे तर 50 mm आपण लांबी घेतलेली आहे. 50 mm लांबी कंपास मध्ये घेऊन सी, त्यानंतर इकडे ए च्या बाजूने एफ, सी पासून डी, नंतर डी पासून ई किंवा या बाजूने सुद्धा आपल्याला ते अंतर टाकता येईल. ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई आणि डी टू एफ आणि हे एफ टू ए हे अंतर जोडला असता आपल्याला जो षटकोन आहे षटकोनाची भौमितिक रचना या ठिकाणी मिळते. प्रशिक्षणार्थी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच 11वी 12वी मध्ये शिकणाऱ्या बायफोकलच्या विद्यार्थ्यांनो ही जी भौमितिक रचनाचा जो व्हिडिओ आहे निश्चितच आपल्याला आवडेल. 8वी 9वी ते 10वी तसंच 11वी 12वीचे +2 चे विद्यार्थी, इंजिनिअरिंग डिप्लोमाचे विद्यार्थी तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पाठ आहे अभियांत्रिकी चित्रकला मधील भौमितिक रचना हा आपण या ठिकाणी अॅनिमेशन द्वारे बघितलेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा मी आव्हानित करतो की वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज
ससानी जयराम 5963 या यूट्यूब चॅनलला भेट देऊन यूट्यूबद्वारे सर्च करून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं व त्यावर असलेल्या अनेक प्रकारचे जे कार्यशाळा गणित आणि सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.